रक्तामध्ये लावलं गेलं. म्हणून आपल्या भारत देशावरती निसर्गाची कृपा आहे. म्हणून महाराज वर्णन करतात की भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भरपूर जीवनामध्ये माणसानं पुण्य कमवलं की त्याला भारत देशामध्ये जन्म मिळतो आणि भरपूर जर पाप केलं तर पाकिस्तानला जावं लागतं. म्हणून एवढा भरभरून असणारी कृपा या निसर्गाची भारत देशावरती. पण एक महाराज मोठी वाईट गोष्ट या भारत देशामध्ये घडली. ज्यावेळेस नेहरूजीनं सांगितलं, गांधीजीनं सांगितलं प्राण गेला तर चालत पण भारत देशाचे 2 तुकडे मी होऊन देणार नाही. पण रात्रीमध्ये काय कांडीपिळी करायला तयार नाही. 2 तुकडे या भारत देशाचे झालेले आपल्याला पाहायला सापडतात. आणि आज त्याचं दुर्दैव म्हणून सिंधू नदी आपल्यामधून निघून गेली. कारण हिंदू हा सिंधू नदीमध्ये जन्माला आलेली जाते. पण आज ती सिंधू नदी आपल्यामध्ये राहिली नाही. 2च ठिकाणी सिंधू आपल्याला ऐकायला मिळतील. गंगा सिंधू सरस्वती यमुना. नाही तर मग सुधाकराची सिंधू त्या नाटकामध्ये, त्याच्या पलीकडे सिंधू नाही. पण आपलं मोठं बहुत भाग्य आहे की सिंधू जरी आज आपल्यामध्ये नसली तर गंगा मात्र आपल्या जवळ आहे. जीवनात माणूस जन्म मिळावा आणि एकदा तरी गंगेचं स्नान करावं. महाराज वर्णन करतात बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी पुरस्या राज्य जीव संपत्ती. हे सुख सांडोनिया दास या योगे सेविती परी दे मदरसा सोहम जो जो रे बाळा. एवढी निसर्गाची कृपा आहे की गंगा नावाची नदी आपल्या भारत देशामध्ये अजून असणारी प्राप्त आहे. म्हणून पहा जुन्या काळामध्ये आंघोळीला भांड राहायचं त्याचं सुद्धा नाव काय होतं? गंगा. गंगा नाही का? काय मराठी भाषा गोडी दादा ऐका ऐका. ज्ञानोबाराय वर्णन करतात. 56 भाषा लिहिल्या ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी मध्ये सर्जेराव महाराज. पण तरी सुद्धा तोंड भरून कौतुक कोणत्या भाषेचं केलं ज्ञानोबारायनं? माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठाची बोल कौतुके. पण आपण ती तशी ठेवली नाही हो. मला माहितच होता हा शब्द येणार पण त्याचं नाव गंगा जेल होत आहे का? कारण सकाळी उठल्यानंतर गंगेचं कुठल्या ना कुठल्या कारणानं मुखाला नाव यावं म्हणून जुन्या काळानं महाराज ठेवलेलं नाव होत ते. आता बकेट आल्या बादल्या आणि स्टीलच्या बादल्यामध्ये आंघोळ करून करून त्याच लोकाला बादलं. कळत आहे का बा? करू नये असं नाही का? पण गंगेचं नाव घेऊन आंघोळ करावं. नामदेव महाराज म्हणले अहो कळत जर गंगेचं नाव मुखाला आलं तर काय होतं?
जातील भंगा असं गंगेचं सामर्थ्य तुकोबाराय वर्णन करतात. मग अत्यंत जर पवित्र काय असेल धर्मशास्त्र सांगतं गंगा ही अत्यंत पवित्र आहे. पण ही अशी असणारी पवित्र गंगा सुद्धा मलिनत्व प्राप्त होत तिला. कथा आहे आपल्या डोळ्यासमोर की कर्तुम अन्यथा कर्तुम परमात्मा ज्या भक्ता करता अजून असणारा वैकुंठ सोडून भक्ता करता पंढरपूरला येऊन राहिला. कोण बोला तो भक्त? भक्त पुंडलिकाचं पूर्वचरित्र सांगण्यासारखं नाही. सगळ्यांना कथा माहित आहे. आई वडिलाची सेवा केलेली नाही, लग्न झालेलं माता पित्यानं सांगितलं अरे पुंडलिका आम्हाला तीर्थयात्रा करावी वाटते. पुंडलिकानं सांगितलं काही जमत नाही, तुमचं तुम्ही जायचं तर दार राहायचं तर माझ्या सण तुमचं काही देणं घेणं नाही. आणि म्हणून महाराज पत्नीनं सांगितलं की मालक मला सुद्धा तीर्थयात्रेला जावं वाटतं. तो मला कोण नाही म्हणलं. वचन ना मोडी सगळीकडतेच बोलिले ते नाही का. आणि मग महाराज तीर्थयात्रेला निघालेला आहे. निघाल्यानंतर महाराज वाटेमध्ये मातानं पित्याची भेट झालेली, थकवा आलेला आहे, कंबर दुखू लागलेला आहे, पाय दुखू लागलेला आहे. सांगितलं पुंडलिका आणि माझे पाय दुखतेत रे. मातेनं सांगितलं, बापानं सांगितलं, पित्यानं सांगितलं, कंबर दुखू लागलेलं आहे. काही देणं घेणं नाही पुंडलिका. पण पत्नीनं सांगितलं मालक जरा चढू चढू माझे पाय दुखायला लागले, घेता का थोडं खांद्यावरती मला. तो मला त्याच्यामध्ये विचारण्यासारखं काय. लगेच महाराज खांद्यावरती घेतलं. म्हणून फोटो सुद्धा असा एक कुठं कुठं पुंडलिकाचा पाहायला सापडतो. आई बापाच्या गळ्याला दोरे खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. हे कुठं वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण नाही, पण आता कथा सांगितली जाते आहे का. आणि त्या काळामध्ये एकच पुंडलिक होता बरं. त्या काळामध्ये एकच पुंडलिक होता. घरोघरी पाहायला भेटतात हे दुर्दैव नाही का. पुढची कथा मला महत्वाची तुम्हाला सांगायची. असा पुंडलिक एका आश्रमामध्ये साधू महाराजांच्या आश्रमामध्ये थांबलेला आहे. आणि रात्रीची वेळ 9-10च्या टायमाला 3 अगदी महाराज कृप असणाऱ्या स्त्रिया त्या आश्रमामध्ये आलेले. कोणी भांडे धुतले, कोणी सडा सामर्जन केलं, कोणी साधूचे कपडे धुतले, वस्त्र धुतले, कोणी आश्रम साफ केला, साधूची सेवा केली, स्वयंपाक बनवला. आणि सकाळच्या टायमाला 3 अतिशय कृप असणाऱ्या स्त्रिया, अतिशय त्याला सौंदर्य प्राप्त झालं आणि आश्रमामधून बाहेर पडल्या. पुंडलिकानं थोडा विचार केला. जाताना 3 स्त्रिया अतिशय काळ्या कभिन्न होत्या, कुरूप स्त्रिया होत्या. पण जाताना इथून परत जाताना त्यांना एवढं सौंदर्य कसं बरं प्राप्त झालं असं. समोर गेला तो पुंडलिक. सांगितलं क्षमा करा मी तुम्हाला ओळखलं नाही, पण मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा. त्या बायानं सांगितलं काही अडचण नाही विचारा म्हणे. मी तुम्हाला जाताना पाहिलं म्हणे काळ्या कभिन्न होत्या, कुरूप स्त्रिया होत्या. पण परत तुम्ही सकाळी पहाटच्या टायमाला मी आता तुम्हाला पाहतो तर सौंदर्य अजून असणार मावायला तयार नाही. एवढं सौंदर्य तुम्हाला का प्राप्त झालं ना, आधी अवस्था ती का झाली. त्यानं सांगितलं, एकीनं सांगितलं मी गंगा आहे, एकीनं सांगितलं मी जमुना, एकीनं सांगितलं मी सरस्वती. आम्ही तीर्थावत बाबा, पण तुझ्यासारखे पापी माणसं आमच्यामध्ये स्नान करतात आणि आम्हाला मलिन करतात. आणि आम्ही तुझ्यासारख्या पापाने मलिनत्व आम्हाला प्राप्त झालं की साधूच्या आश्रमामध्ये येतो, साधूची सेवा करतो आणि मग आम्हाला त्या ठिकाणी शुद्धता प्राप्त होती. पूर्वपदावर आमचं जीवन येतं आणि पुन्हा तुझ्यासारख्या पाप्याचं पाप घालण्याकरता आम्ही त्या गंगेमध्ये पात्र होतो. म्हणजे तीर्थाला सुद्धा मलिनत्व प्राप्त होतं, गंगा सुद्धा कधीतरी मलिनत्व होती आहे का. पण असं सगळ्यात पवित्र असणारी गंगा जेव्हा मलिनत्व प्राप्त होतं त्यालाही पावित्र्य आणण्याचं काम साधू करतात. मग साधू किती पवित्र असतील या गंगाच्या.
की त्या गंगेला ही पवित्र करण्याचं काम कोण करतं बोला? साधू करतात. म्हणून पवित्र तो देह वाणे पुण्यवंत. पण इतर शास्त्राचा महाराज शास्त्राचा 18 पुराणाचा विचार केला, संत मालिकेचा विचार केला तर कुठंच या देहाला पवित्र म्हणलेलं नाही. अतिशय अपवित्र असणारा देह आहे. जन्मही याचा महाराज विटाळातूनच आहे आणि जाताना सुद्धा याचा विटाळच आहे. 9 द्वारेत महाराज या देहाला, पण एकही द्वारामधून सुगंधित मटेरियल बाहेर येत नाही. काय येतं बोला? कोणी असं म्हणतं का कशाचा सुगंध सुटला? तो म्हणला नाही हो साहेबाचा कान फुटला. असं बोलत नाही, कारण आतमध्ये कुठलाच चांगला माल नाही. ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात, पदरच बोलत नाही. विष्टालेप चौकडे नाकी तोंडी कुर्मकिडे गर्भवासाचे दुःख गाडे गवना पुढे सांगावे. ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात गौरव नावाचा दुर्गंध आहे आतमध्ये. पण काय देवानं महाराज डोकं लावलं असं ब्रह्मदेव महाराज या देहाला वरून पॅकिंग चांगली ठेवली. आणि सध्या तो पॅकिंगचा जमाना आहे. आज काय याचं काही घेणं देणं. उपरची तो बहुत बने आंबर अंदर की तो रामजानी नाही का, असं सध्या चालू नाही. म्हणून पॅकिंग चांगली आहे म्हणून बरे, नाही तर पॅकिंग जर नसती याला तर कोणीच कोणाच्या जवळ बसलं नसतं नाही का. अत्यंत घाणेरडा नरदी हे दादा ऐका. नाशिवंत मळमुद्राचा बाधा वरी जन्म घातले रे कर्म कीटकाचा साधा रव रव रे हा मंगळ त्याचा बाधा रे बाळा स्मरे त्या हरिहरा. घड्याळ लय पळायला नाही का उद्धव मला तर वाटतं रातभर सोडूच नाही, कारण लय दिवसांना असं वातावरण पाहायला सापडत. आता खोटं बोलत नाही, 4च टाळकरी होते म्हणलं गरज सुद्धा माणसाला 4 जणांचीच नाही का. काय टाळकरी भेटले नाही, पण काय गुणवान लोक आहेत नाही, कौतुक करावं तेवढं थोडं. आणि कधी होतं माहितीये का असे पदरच बोलत नाही सर्जेराव महाराज ज्ञानोबाऱ्या वर्णन करता. भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव. भूमी किती कसदार आहे कशावरून कळतो? कोंभावर. मूर्ती लहानपण कीर्तिमान तालीम नानाची व्हायला जाणारच नाही का. महाराज भूमीमधून बाहेर निघालेला कोंब पाहिला की लोक शहाणा माणूस म्हणतो अरे बाप रे काय भूमी कसदार आहे हो, काय पिकाला इथं भारी. तसं आपल्या क्षेत्रामध्ये आसनगावामध्ये हे सगळं पीक जे दिसतं ना हा भूमीचा कसदार पडा.
गए तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नाही आहे का बाग. महाराज वर्णन करतात ती मदलसा नावाची बाई सांगते, अरे बाळा देहाचे टोचले पुरवण्याच्या भानगडीमध्ये पडू नको, अत्यंत घाणेरडा नरदेह. 10 दिवस जर माणसाला आंघोळ नसली तर बाजूला माणूस बसायचा नाही माणसाचा. एवढा घाणेरडा नरदेह दादा हा. याची अभिलाषा करू नको. पण ऐका दादा, एवढा रवरव असणारा दुर्गंध आहे. पण एक माणूस 12 वर्ष या गर्भवासामध्ये राहिला. बामणाचे भोरे बामणाचे पोरे येताना कसं आलं, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य महाराज नग्न अवस्थेमध्ये बाहेर पडलेले, तसेच पळायला लागलेले. म्हणतात महाराज काही देवांगना एका सरोवरामध्ये नग्न स्नान करत होत्या. शुकाचार्य महाराज पाहिल्यानंतर त्याही आहे त्या अवस्थेमध्ये नग्न अवस्थेमध्ये बाहेर आल्या आणि शुकाचार्य महाराजांना साष्टांग प्रणिपात केला. मागून आवाज आला, अरे बाळा सुका थांब. व्यासाने आवाज दिला, ए बाळा अरे सुका थांब. असा आवाज त्या देवांगनानं ऐकल्या. पुन्हा लज्जा रक्षणा करता सरोवरामध्ये निघून गेल्या. विचार केला महाराज व्यासांनी की तरणा बांड माझा मुलगा नग्न अवस्थेमधून या देवांगणाच्या समोरून गेला, तरी सुद्धा नग्न अवस्थेमध्ये यावर येऊन त्यांना शुकाचार्याला नमस्कार केला. आणि मी तर यांच्या आजोबासारखा आहे. मला लाजून या सगळ्या देवांगना पाण्यामध्ये का गेल्या? प्रश्न विचारला देवांगणाला. त्या गोपीनं महाराज देवांगणानं सांगितलं, ऐका, शुकाचार्य जे जन्माला आले ते विषय जिंकूनच जन्माला आले. लज्जा भानही त्यांना अजून असणारं राहिलेलं कुठलं काही भानच नाही. ऐका, आणि मग आहे त्या अवस्थेमध्ये जे तसे धावत सुटले त्यांनाही असणारं लज्जेचं भान नाही. म्हणून आम्ही आमचं लज्जा रक्षणाचं भान विसरलो आणि नमस्कार करण्याकरता त्याच्या महात्म्याला समोर आलो. अजूनही तुमचं वय 80, 85, 100 पर्यंत गेलेले असताना सांगितलं, पण अजून तरी तुमच्या अंगावर बोट बरका व्हायना कपडा आहे. त्या अर्थी तुम्हाला लज्जेचं भान आहे. त्या अर्थी आम्हाला सुद्धा आमची लज्जा रक्षणा करता पाण्यामध्ये जावं लागलं. काय गोड उत्तरे आहे का? समोर महाराज शुकाचार्य गेलेले आणि गेल्यानंतर शुकाचार्य तप करू लागला. तप करत असताना महाराज तप कोणी करायला लागलं की इंद्राचं आसन हलायला लागतं. काय आसन काही सांगता येत नाही काकडे महाराज, पण इंद्राच्या खुर्चीचे नट बोल्ट जरा ढिल्ले दिसते नाही का? कोणी तप करायला लागलं की त्याला आताच असं समजायची काही अडचण नाही की एखाद्याचं पद जर धोक्यात आलं तर माणूस अस्तव्यस्त होतोय, पहिल्यापासून चलत आलं नाही का? इंद्राने विचार केला, आता शुकाचार्य तप करू लागले, आपलं पद जाते का काय करू? एक महाराज देवांगना रंभा पाठवली. अशी रंभा होती की जगातलं सगळं सौंदर्य एकत्र करावं आणि रंभेमध्ये वटावं अशी ती रंभा तयार केली देवाने. समोर आलेली त्या शुकाचार्य महाराजांच्या आणि समोर आल्यानंतर महाराज त्या नुपुराच्या आवाजानं शुकाचार्य महाराजांची असणारी व्यासांची शुकाचार्य महाराजांची समाधी उत्थान झाली. डोळे उघडून पाहिलं आणि त्या देवांगणाने सांगितलं, माझ्या या सौंदर्याचा परिणाम शुकाचार्य महाराजांवर व्हायला लागलेला दिसतोय. डोळे उघडलेत महाराजांना आणि डोळे उघडल्यानंतर महाराज त्या शुकाचार्य महाराजांनी किती गोड उत्तर दिलं, लक्ष द्या जरा ऐका. शुकाचार्य महाराजांना सांगितलं, बाई तू माझ्या समोर हे सगळं असणार, तुझ्या सौंदर्याचं काही चाल चालणार नाही. कारण या देहाचा अभ्यास मी 12 वर्ष केला. हे देह किती घाणेरडा आहे. अशा देहाची अभिलाषा आता मी तर करणार नाही.
कारण 12 वर्ष अभ्यास केला या नरकवासाचा. आणि मग त्या देवांगणानं सांगितलं, महाराज तुम्हाला वाटत असेल मी मूर्ती लोकांमधली बाई आहे, माझ्या आतमध्ये विष्ठा लेप भरलेला आहे असं तुम्ही समजू नका. महाराज त्या बाईनं असं पोट फाडलं तर अत्तराचे फवारे आतमधून बाहेर पडले. पण काय गोड उत्तर दिलं सुखाचार्य महाराजांनी सांगितलं, बाई तुम्ही भेटलात बरोबर आहे, पण थोडं उशिरा भेटला. तुम्ही जर मला थोडा आधी भेटले असता तर 12 वर्ष तुमच्याच पोटात जन्म घेतला. काय उत्तरे महात्म्याचं आहे का? असा महात्मा पण 12 वर्ष रोज दुर्गंधामध्ये राहायला सांगायचा अर्थ इतकाच आहे का की अतिशय घाणेरडा नरदेह आहे. आणि मग संतान पवित्र केला कसा आहे का, त्याकरता तुम्हाला एक उदाहरण मांडतो तुमच्या समोर. आता रात्रंदिवस आम्ही कीर्तन करत महाराष्ट्रभर फिरणारी मंडळी, ज्ञानेश्वरीच्या रूपात असू द्या, गाथ्याच्या रूपात असू द्या, कीर्तनाच्या माध्यमातून असू द्या, रामायणाच्या भागवताच्या माध्यमातून, आणि मग अनेक ठिकाणी फिरल्यामुळं अनेक ठिकाणी जेवण्याचा सुद्धा प्रसंग येतो नाही का. कीर्तनाला गेल्यानंतर आणि जेवण्याचा प्रसंग आल्यानंतर कशासोबत काय खावं याचा आमच्या ह्या लोकांचा चांगला अभ्यास झालेला असतो नाही का. म्हणजे रसज्ञ ही पदवी सुद्धा आपल्या सगळ्याला प्राप्त आहे. सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणार. सुग्रणही पाहिजे आणि रसज्ञ जेवणाराच पाहिजे. बऱ्याच लोकांना कशा संग काय खावं कळतच नाही. एका माणसानं चहा बुडून आईस्क्रीम खाल्ली कशी लागली असेल, आता खाल्ल्याशिवाय तरी कशी कळला नाही का. काय 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 माणसं राहतात महाराज. एखादी बाई अशी राहते महाराज, तिनं पाण्याला फोडणी देऊ द्या, अमृतासारखी आमटी लागते. तिला सुग्रण म्हणावं नाही. मला त्याच्याकडे चांगलं ज्ञान आहे बरं. मला सुद्धा महाराज जेवायचा या अभ्यास आहे आणि स्वयंपाक सुद्धा सुंदर बनवत आहे आळंदीला राहिल्यामुळे. पण मी तसं कोणाला सांगत नाही मला स्वयंपाक आहे. तर लोक इना काढून घ्यायचे आणि झाऱ्याच हातात द्यायचे, तसं सांगत नाही. स्वयंपाक चांगला जमला पाहिजे. नाही तर एखादी बाई म्हणेल पाकशास्त्राचा अभ्यास करून मी स्वयंपाक बनवते. पान काढलं, 2 चमचे जिरे, 1 चमचा मोहरी, 2 चमचे मसाला, 2 कढीपत्त्याचे पान, तितक्यात हे पान चिटकलं. आता काय करू करपोली फोडून. तशी आमची खाणं म्हणजे गोमूत्राची आठवणच होत नाही. परमपूजनीय प्रातस्मरणी आमचे बंडा तात्या कराळकर नेहमी दृष्टांत सांगायचे, त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगायचे. ते म्हणले एका घरी जेवायला गेलो आणि गेल्यानंतर अशी बाईनं आमटी केली, लाल झरीत एकदम तरीच. सातारी भाषेमध्ये त्याला रावण आमटी म्हणतात नाही का. वाढली महाराजाची भाजी. आता जावं का नाही बरं परत. जाता जाता त्या बाईनं विचारलं, महाराज तुम्ही किती भाऊ येतो. महाराजांना सांगितलं तुझ्या आमटीतून वाचलो तर 3 नाही तर मग 2च राहत. अशी आमटी काही अतिशय खतरनाक. महाराज वर्णन करतात, मला तुम्हाला माझ्या मुद्द्याशी देह कसा पवित्र केला याच्याकडे तुम्हाला न्यायचं आहे का. आणि मग सतत जेवायला जाण्याचा आमचा प्रसंग राहतो. एका घरी जेवायला गेलो. गेल्यानंतर खरं सांगू सर्जेवा महाराज, असा स्वयंपाक बनवला त्या माऊलीने जसा दादी आता वांग्याची भाजी झाली होती. सुंदर स्वयंपाक आता झाला होता तसा स्वयंपाक बनवला. आणि मी 3 वेळेस ती भाजी तिच्या मधली मागून घेतली. अशी ती गोड मला लयच आवडली. आवडल्यानंतर मावशीला सांगितलं, मावशी अजून थोडी भाजी मिळेल का. 3दा घेतली आणि पुन्हा सुद्धा घ्यायची होती मला. 4थ्यांदा सुद्धा नंबर लावायचा होता. पण मी म्हणलं आता जर आपण भाजीला मागणी घालू तर हावरटपणाचं लेबल लागलं. कधी कधी माणसानं लाजावं, काही भाग लाजतच नाही. गरम पोळी आली की जरा दमानी जेवावं. नुसत्या तिकडे चालू आहेत, उडालेले आहेत धुरडी म्हटल्या, काही काही एका घासातच एक पोळी. असं नसतं जमत, थोडं लाजलं पाहिजे मला नाही का. आणि मग काय झालंय का, पण मी म्हणलं आता 4थ्यांदा कशी भाजी मागावी म्हणून थोडा लाज. आणि मग महाराज जेवण झालं, हात वगैरे धुतला, बैठकीमध्ये बसलो. बसल्यानंतर ती बाई आली. ती बाई माझ्या समोर येऊन बसली. सांगितलं, महाराज कसा झाला हो स्वयंपाक. मी म्हणलं खरं सांगू का, एवढा सुंदर तुम्ही मावशी स्वयंपाक बनवला की
परत मला तीनदा तिच्यातली ती भाजी तर मला इतकी आवडली तीनदा मी मावशी तुमच्याकडून मागून खाल्ली बा. आणि खरं सांगू का तुम्हाला लाजत नाही, मला पुन्हा एकदा ती भाजी घ्यायची होती, पण मी थोडा लाजलो. त्या बाईनं सांगितलं महाराज अहो त्याच्यामध्ये काय लाजत, अर्धी कडी अजून पडलेली आणू का थोडी वाटी. म्हणलं आता नको, पण पुन्हा कधीतरी इकडे कीर्तनाला आलो की तुम्ही मला एवढी भाजी करून खाऊ घाला, नक्की खाऊ घालीन महाराज. आणि मग त्या बाईनं सांगितलं महाराज तुम्ही कधी कारलं खाल्लं का? मी म्हणलं आता एवढं सुंदर जेवण झालं, वांतीला औषध नको, मी कधी कारलं खाल्लं नाही मावशी, आणि मला कारलं आवडतही नाही. आमच्या घरामध्ये कारलं कोणी खातही नाही, मी असताना कारलं शिजत नाही आमच्या घरामध्ये. आणि मग त्या बाईनं सांगितलं ऐका, इकडं ऐका, पॉइंट जर हुकला तर मग काही लक्षात राहायचं. बाईनं सांगितलं कारलं. म्हणलं मला मावशी अजिबात कारलं आवडत नाही, माझ्या घरामध्ये कारलं कोणी खात नाही, मी असताना कारल्याची भाजी माझ्या घरात शिजतही नाही. आणि मग त्या मावशीने सांगितलं महाराज मग आता कशाची भाजी खाल्ली? तीनदा मागून खाल्ली, पुन्हा अजून घेण्याची अपेक्षा ठेवली, ती कारल्याची तर भाजी होती. मी सांगितलं मावशीला मावशी कारलं तर कडू राहतं ना, ते गोड कसं झालं? म्हणले ऐका, कारलं कडू राहतं महाराज, पण मी त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार केले. ते कारलं आणले, त्याच्यातल्या बिया काढल्या, त्याला चिंचेचा अजून असणारा फ्रूट दिलं, त्याच्या असणारे महाराज गुळ टाकला, त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकले, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला, खोबऱ्याचा खीस टाकला, आणि पाकशास्त्राच्या संस्कारानं कडवट कारल्यानं कडवट आपला गुण सोडला, आणि परिणामी ते गोड झालं. त्याचा अपवित्र असणारा देह पण संत महात्म्यानं महत् प्रयत्नाच्या द्वारा याला सुद्धा पवित्र बनवलं. पवित्र तो देह महाराज वर्णन करतात देह अतिशय पवित्र बनवला. दयाच्या चिंतने देह पवित्र असं नाही ना, तो वाणी सुद्धा कशी सांगितली संत महात्म्या, पवित्र तो देह वाणी. काही काहीची वाणी अशी गच्च्यावर राहते ना, पहिली शिवी देणार, नंतर बोलायचं ते वाक्य बोलणार, आणि मग पूर्ण विराम, नाही का? अशी काही काहीची बोलणं राहत. सुरुवातीलाच फोन निघला होता नवीनच, आणि फोन निघल्यानंतर माझ्याकडे तो असणारा नवीन फोन आला नोकियाचा. आता मी म्हणलं हावर यू, हॅलो असं बोलण्यापेक्षा आपण काय बोलू, रामकृष्ण हरी म्हणू, हरी ओम म्हणू, काहीतरी असं वेगळं देवाचं नाव घेऊ, रामकृष्ण हरी म्हणू, असं विचार केला. एक दिवशी फोन आला, आणि फोन आल्यानंतर अनोळखी नंबर होता, फिट केलेला नव्हता, आणि मी पुन्हा विचारलं रामकृष्ण हरी. तिकून आवाज आला, तिच्या यायला महाराजाला लागला का नाही? काय वाणी, काय वाणी का गटार गंगा आहे का, काय बोलतील लोक त्याचा माहित नाही. तिकडे सप्ताह झाला महाराज, आता नाव सांगत नाही कारण लाईव्ह चालू, नावाचं नाव सांगत नाही का. आणि मग महाराज त्या सप्त्यामध्ये 5,000 लोक होते दादा. कीर्तन माझं चालू होतं, आणि कीर्तन चालू असताना असे महाराजासारखे चोपदार होते, 80-85 वय वर्षाचे, आणि मी अतिशोक्ती अलंकाराचा दृष्टांत सांगत होतो. म्हणलं एक असा राजा होता, एवढा नाजूक राजा होता, हत्तीवरती बसला, हत्तीवरती अंबारी होती, त्या अंबारीमध्ये तो राजा बसला. पण किती नाजूक होता, अतिशोक्ती अलंकार घालत होतो. ऐका, त्या हत्तीच्या पायाखाली जर वेलदोड आला तर राजाला सर्दी होत होती. काय राजा नाजूक असेल विचार करा. मी हे वाक्य उच्चारले, आणि तितक्यामध्ये असा चोपदारा ऐकत होता महाराज, कान घेऊन इथाला याने तर तशी तर डबल ड्युटी केली, प्रमाण म्हणलं नाही का. मी सांगितलं काय राजा नाजूक असेल, हत्तीच्या पायाखाली जर वेलदोड आला तर राजाला सर्दी होती, किती नाजूक राजा असेल. तितक्यात चोपदाराच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, आरतीच्या आहे.
कुठे येत आपण कीर्तन चालू आहे काही त्याने घेणं नाही भांबवून गेलं इकून वाक्य बाहेर पडलं त्यानं हात छायला काय कीर्तनात हे त्याचं काही त्याने घेणं सगळे लोक खाली बसलेले हसले हसल्यानंतर त्याला थोडं वाईट वाटलं पण त्याला वाटलं आता महाराज नक्की काहीतरी बोलतील नाही आणि मग काय झालं ऐका म्हणलं बाबा असं बोलायचं नसतं कीर्तनामध्ये कीर्तन हे जेथे असे तिथं देव भासतो कीर्तनामध्ये असं बोलायचं नसतं बरोबर याचा टाइम झाला 8:30 ते 10:30 डबल वाजतो पहिल्यापासून त्यानं सांगितलं असं काही बोलायचं नसतं अहो कीर्तन याच्यामध्ये पुढे अशा शिवे वगैरे असतात का त्या चोपदारानं सांगितलं महाराज बोलणार नव्हतं पण तिच्या आईला पुन्हा ते शब्द पुन्हा बोलला पहिल्यांदा एकदा बोलला पुन्हा डबल बोलला काय वाणी एका गटार गंगाय माणसं करता दुःखी अमृताची वाणी देह देवाची कारणी कसं बोलावं साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोपाऱ्या बोलतात अगदी गोड बोलावं माणसानं मधुरावानी उठी मला सांगता देवही पवित्र केला आणि वाणी सुद्धा पुण्यवान केली पण कधी कधी असा प्रसंग पाहायला आपल्याला सापडतो काहीची वाणी पुण्यवान असते पण देह पवित्र असतो काहीचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे नाही का शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र गेले त्यावेळेस वेदाच्या ऋच्या मुखातून बाहेर पडत होते असे शरभंग नावाच्या ऋषीच्या मुखातून पण दुर्गंध मात्र आश्रमामध्ये त्या शरभंगाच्या येऊ लागला रामानं सांगितलं ऋषी तुझ्या आश्रमामध्ये हा दुर्गंध कशाचा येऊ लागलेला आहे शरभंग ऋषीनं सांगितलं रामा सांगू का माझा खरा देह अत्यंत घाणेरडा झालेला दुर्गंधीयुक्त आहे त्या झुडपाच्या बाजूला माझा देह ठेवलेला आहे आणि तप सामर्थ्याच्या द्वारा मायावी देह मी धारण केला आणि तुझी स्तुती करण्याकरता दर्शनाकरता समोर आलोय देवा देवानं पाहिला अत्यंत घाणेरडा नरदेह मुख सोन्याचं आहे मुखातून वेदाच्या ऋचा बाहेर पडतात पण देह पवित्र आहे घाणेरडा आहे कोठे काही एक आहे एक नाही याच्या पलीकडे जर विचार केला तर काहीच महाराज अख्खं शरीर सोन्याचं आहे पण मुख महाराज डुकराचं नाही का महाभारतामधला कथा भाग आहे राजेशू नावाचा यज्ञ ठरला आणि त्या यज्ञामध्ये सगळे वेगवेगळे काम आपोआपले वाटून दिले आणि स्वतः देवानं पात्रवाया उचलण्याचं काम हातात घेतलं देवे महाराज पण पात्र उचलायची सेवा आपल्याकडे घेतली देवानं दुर्योधनाकडे कुठलं काम दिलं होतं ऐका तिजोरीची चावी दिली होती दुर्योधनाकडे धर्मानं सांगितलं अर्जुनानं सांगितलं की देवा ज्याच्याकडे तुम्ही तिजोरीची चावी दिली हा आमचा दुश्मन आहे आणि दुश्मनाकडे जर तिजोरीची चावी ठेवली तर रुपडाय सुद्धा त्या तिजोरीत ठेवायचा माहिती हो देवानं सांगितलं त्याच्याकरता तर त्याच्याकडे त्याची चावी दिली कारण त्याच्या हातावरती मत्स्य चिन्ह आहे आणि ज्याच्या हातावरती माश्याचं चिन्ह आहे त्यानं एक पट दिलं की दुप्पट तिथं तयार होत असत तुम्ही नका पाहू हात आपल्या नाही असं दुर्योधनाच्या हातावरती होत सगळे ऋषी जेवले पण त्या महाराज पंक्तीमध्ये भीमदादाकडे सुपरवायझरचं काम होत हातामध्ये 1.25 मानाची गदा होती आणि ती गदा घेऊन भीमदादा असं पंक्तीमध्ये फिरायचे घेता का लाडू कशाला कोण मारायला लाडू घे पडलं तर पात्रावर उष्ट पडलं तर डोक्यातच गदा घालतो म्हणाय कशाला कोण घेईल बाबा नाही का पुढं असंच राहतं जेवायला तर पोलीस लोक एका घरी जेवायला गेलो आणि सुंदर जेवण झालं मग मावशीनं विचारलं महाराज कसं झालं जेवण म्हणलं चांगलं झालं बाईने सांगितलं घरी हेच खाता का काय उपयोग झाला खाऊ घालून आता मला तुम्हाला एक सांगायचा असं भीमदादा फिरायचा देव बाप्पा देवानं विचार केला पंक्तीला तर एवढे वेगवेगळे पक्वान खायला आपण तयार करायला लागलो पण हे ब्राह्मण लोक सगळे असे वाढून का चालले ब्राह्मण देवता जवळ असणारे देव आलेले सांगितले देवा काही कमी जास्त आहे का खाण्यामध्ये आचारी बरोबर नाही का स्वयंपाक बरोबर नाही का ब्राह्मण देवानं सांगितलं देवा काय स्वयंपाक आहे तुझ्या घरचा
अहो देवा, सकाळी तो शिरा केला होता साजूक तुपामधला, तूप गळत होतं म्हणले खाली सांगू. मग बिघडलं कुठं, तुम्ही असे वाळत का चालले म्हणले. देवा तुझीच कृपा ही सगळी, तू तो सुपरवायझर ठेवला ना म्हणले गदा घेऊन. देवाच्या लक्षात आलं आणि देवाने सांगितलं, अरे भीमा, सगळे यज्ञामध्ये मोठे मोठे साधू आले रे, एक साधू राहिला बघ, त्याला आपल्याला आणावं लागतं. भीमाने सांगितलं, सांगा त्याचं नाव, उचलूनच आणतो. असा आडमुठपणा तिथं चालत नाही. संतापाशी भाऊ असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उग्र नाही का. आणि मग महाराज देवानं सांगितलं, अरे तसं नाही, आपल्याला आमंत्रण घेऊन तिथं जावं लागेल साधू महाराजांच्या आश्रमामध्ये. गंधमादन नावाच्या पर्वतावर भीमदादन देव गेलेले. पाहतात तर महाराज गंधमादन ऋषी त्या ठिकाणी बसलेले आणि देवाच्या दर्शनाकरता समोर आलेले. सगळं शरीर त्या गंधमादन ऋषीचं सोन्याचं होतं बरं, पण मुख डुकराचं प्राप्त झालं होतं. देवानं सांगितलं, आमच्या यज्ञामध्ये यावं लागतं. भीमानं विचार केला, अशा डुकराच्या तोंडाला अशा माणसाला त्या यज्ञामध्ये नेऊन यज्ञाचा अपमान कशाला न्यायचं म्हणणे, पण देवाचं म्हणणं कसं मोडता येईल. गंधमादन ऋषीने सांगितलं, देवा मी काही त्या ठिकाणी असं मुख घेऊन येऊ शकत नाही, माझा तुम्हाला इथूनच भरभरून आशीर्वाद. भीमानं विचार केला, गोळी न घेता सर्दी गेली, आपली इच्छा नाही यांना तिथे न्यायची आणि हेच होऊन नाही मानायला लागले. बरं झालं, आता निघाले देव माघारी. भीमाने जावं का नाही पुन्हा. भीम परत माघारी आला आणि सांगितलं, हे ऋषी, सगळं शरीर तुझं सोन्याचं आहे, पण हे मुख का डुकराचं प्राप्त झालं. ऋषीने सांगितलं, गेल्या जन्मामध्ये मी पाप केलं आणि पापाचं फळ म्हणून मला हे मुख डुकराचं प्राप्त झालं. आता तरी जावं का नाही त्या भीमाने. पुन्हा प्रश्न विचारला, हे ऋषी, असं कुठलं पाप तुम्ही केलं की ज्याच्या पापाच्या मोबदल्यामध्ये डुकराचं मुंडकं तुम्हाला प्राप्त झालं. ऋषीने सांगितलं, पंगत चालू असताना गदा घेऊन फिरलो, लोकाला दम दिला आणि मग भीमाला कळलं आपल्याला देवाने इथे काम नाही. मग या गंधमादन ऋषीचं सगळं शरीर सोन्याचं आहे, मुख डुकराचं आहे, कोठे काही एक आहे, एक नाही. तसं पण संत महात्म्याकडे कोठे काही लागत नाही. देहही पवित्र आहे आणि वाणी सुद्धा महाराज पुण्यवान आहे. त्याच कारण आहे, जो वदया देहवाणी पुण्यवंत, जो द्याचूत सर्व काळ, दयाच्या चिंतने करतील जळतील राशी पाठकांच्या यथामती येता अवकाश. अभंगावर एकेच कडव्यावरती आपलं चिंतन झालं असं गृहीत धरा. या अभंगाचा अर्थ आहे असा माझा बिलकुल आग्रह नाही. वेगवेगळ्या व्यक्ती अभंगावर वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन मांडू शकतात, पण जसं गुरुजनांच्या कृपेनं, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या कृपेनं जमल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, मृदंगाचार्य या ठिकाणी आपल्या पवित्र पावन भूमीमध्ये उपस्थित आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावानं हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहे. ही कौतुकास पात्र गोष्ट आहे. जाता जाता एक महत्वाचा संदेश मी तुम्हाला देतो की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, नाही का. उत्सव तर कराच का, पण औषध घेऊन बदल होत असेल तर प्रकृतीमध्ये त्याचा काही घेण्याला महत्व नाही. तर औषध घ्यायला दम नाही, पथ्य पाहित नाही, अशाला कोणी येत नाही का. विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. आता तर तुम्ही भगवंताची कार धरलेलीचे बरोबर आहे, पण खर तर आमचे महाराज आहे का, बाबा महाराज, दादा महाराज सातारकर, बाबा महाराज सातारकर यांचे पूर्वज दादा महाराज सातारकर यांच्या चरित्रामध्ये अशी कथा आली. महाराजांना गळ्यामध्ये माळ घातली आणि माळ घातल्यानंतर जोरा जोरानं महाराज आनंदाचा क्षण तो असणारा हसू लागलेले. हसत असताना बाजूच्या माणसाने विचारलं, महाराज तुम्ही का हसू लागले हो.
महाराजांनी सांगितलं माझ्या गळ्यामध्ये मी माळ धारण केली, त्याचा मला आनंद आहे आणि आनंदाचं प्रतीक प्रगटीकरण म्हणजे मी हसतोय. त्या बाजूच्या माणसानं सांगितलं महाराज हसतात बरोबर आहे, पण मला अर्थ कळाला नाही, का हसू लागले इतक्या जोराजोरात. त्याने सांगितलं याच्या करता दादा महाराजांना सांगितलं हसू लागलेलं बाबा की काल जर मला मृत्यू आला असता, या देहावरती काळानं झडप घातली असती तर कोणाचा म्हणून मेलो असतो मी सांगा ना. कालपर्यंत मी कोणाचा नव्हतो, आज या देहावरती मी तुळशी माळ चढवली, उद्या जरी मला मरण आलं तर ज्ञानोपारायाचा तुकोपारायाचा म्हणूनच मी मरण याच्या करता तुळशीची माळ घालतो. कारण तुळशीशिवाय हिंदू धर्मामध्ये पर्याय नाही. माणूस गेला तर त्याच्या तोंडामध्ये 2 का व्हायना पानं ब्रह्मदेव महाराज घालावाच लागते नाही का. मग सगळा हेल जरी घातला तुळशीचा गेल्यावर काय उपयोग नाही का. जिवंतपणे महाराज देहावरती तुळशी पत्र असणारे महाराज तुळशी माळ धारण करा, आळंदी पंढरपूरची वारी करा आणि करता आलं तर कोणाचं चांगलं करा, नाही तर बिलकुल करण्याच्या भानगडीमध्ये पडूच नका. पण कमीत कमी आम्हाला मानव जन्म मिळाला, आपल्या हातून कोणाचं वाईट तरी होणार नाही याची मात्र दखल घ्या. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर बन रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. दीपक बन कर जल न सके तो अंधियारा में मत करना, पुष्प नहीं बन सकते तुम काटे बनकर मत रहना. महाराज म्हणले एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्या माणूस घर बांधायला लागलेला आहे, घर बांधण्याकरता काही मदत करता आली तर करा, नाही तर बिलकुल करू नका. पण गरीबाच्या झोपडीला काळी तरी लावण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याच्या जीवनामध्ये फुल होऊन जाता आलं तर जा, नाही तर बिलकुल जाऊ नका. पण एखाद्याच्या जीवनाला सारखं काटा होऊन तरी टोचू नका. नाही तुम्हाला देव होता आलं तर बिघडत नाही, पण कमीत कमी माणूस म्हणून तरी जीवन जगा, एवढा शेवटचा संदेश तुमच्या पोच करतो आणि माझ्या मेहमानीला पूर्ण विराम देतो. निवृत्ती कृत्याधिक ते सत्य करून घ्या तुमचे विविधसे पायाच्या प्रसादे काही सेवा करणे संते नोहे अंगभूतयुक्ती नोह्या उपदेश तुमच्या बडबडील शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मे तुका म्हणे केव्हा साळून के मंजूळ बोलू तसे वाणी. शिकविता धनी वेगळाची पोळीला भांडा धन्याचा हमाल, तेथे मी हमाल भारवा हे ज्ञानेश्वर.